डायरेक्ट वाटोळं गटोळं छटोळं करून डायरेक्ट जाऊ द्या गाईस. चला आता हे सगळे फायर एक्सटिंग्विशरला प्रेशर मारून घेऊ. गाईस वेलकम टू माय न्यू व्लॉग. गाईज सकाळी सकाळी अवतार एवढा भंगार झालाय ना माझं. हे बघ लय भंगार कशामुळे माहिती का नाही. ते फक्त ऍक्च्युली आपण गोडाऊनला आलो होतो. आता ते जरा काम चालू आहे नाही का, तुम्हाला थोड्या वेळाने दाखवलंच मी. कारण आता आपल्याला सर्वात पहिले जायचे सरांच्या घरी. सरांच्या घरी आपल्याला काल आपण वणीच्या गाडावरतून काही फायर एक्सटिंग्विशर आणले होते रिफिलिंग साठी. तर आता ते सगळे फायर एक्सटिंग्विशर आपण घेऊन यायचे. बट अजून काय काम आहे आपल्याला. औषधं पण घ्यायची पायाचे आणि त्यानंतर पातळी फाट्याला जायचंय. आपल्याला वॉल घ्यायचे नाही का, कारण जेवढे पण सिलेंडर सगळ्या सिलेंडरचे काही वॉल बदलायचे आपल्याला. गाईस आता आपण औषध वगैरे पण घेतलेले आहे आपले. हे बघा गाईस, दिसले का तुम्हाला. हे सगळे औषध आहे. आता हे सगळे औषध घेतले आणि त्यानंतर सरांचे काही चेक होते कंपनीमधून ते पण घेतले. आता चाललोय सरांच्या घरी. सरांच्या घरी चेक देऊ आणि मग जाऊ गोडाऊनला. कारण करायचं आपल्याला काम. गाईस तर जस्ट नाव आपण आलेलो आहे आता आपल्या गोडाऊनला. एवढे फायर एक्सटिंग्विशर आता रिफिलिंग करायचे प्लस पेंटिंग पण करायचे. आणि त्याच्यात इथं आल्यानंतर तुम्हाला सकाळी बोललो होतो नाही काही, बघा सगळे खोलले आणि त्याच्यात खाली आहे कपाटाचा बेंड वाजून गेलाय. बघा कसा बेंड झाला इथे, दिसलं बेंड होऊन गेलाय डायरेक्ट. आणि नशी आपले जे सिलेंडर आहे त्यांना काही झालं नाही. बघा हे स्टँड बायचे सिलेंडर, त्याच्यामुळे काही विषय नाही का एवढा काहीच. पण मग वाचले बा सगळे रूम खोलते आणि नाही का काहीच. आता हा खुलला का. हा बाकी खोलायचा बाकी. हा पण बाकी खोलायचा म्हणजे आज होऊन जाईल फायनल असं मला वाटतं. तर चला गाईस आपण जाऊ फायर एक्सटिंग्विशर रिफिलिंग करून घेऊ सगळं. म्हणजे गाईस तर आता जेवढे पण फायर एक्सटिंग्विशर होते ना ते सगळ्यांना आपण नवीन वॉल लावले. कारण जेवढे पण जुने वॉल होते ना त्यांचं जे हँगिंग ब्रॅकेट असतं का ते सगळे तुटलेले होते. आणि त्यानंतर सगळे एम्प्टी होते सिलेंडर. तर सगळ्यांना पावडर वगैरे भरून घेतलेले आणि रेडी केले. आता या दोन यांना प्रेशर मारले गाईस. आणि बाकीचे जेवढे पण आहे यांना प्रेशर मारायचं बाकी आहे आता नाही का. आणि त्याच्यात प्रेशर पण कमी आहे बघा, एवढंच प्रेशर आहे. आता 2-3 होतील माझ्या अंदाजे. याच्यात दुसरं सिलेंडर असं भरेल नाही का असं वाटतंय मला. त्याच्यात गाईस आपलं पाणी प्यायचं जे कॅन होतं हे लाकडं काढताय ना यांना बघ. ते कॅन पण चेंबून टाकलं आपलं. धन्य आहे त्याचे. नाही बघ या वायरी काही खरं नाही. डायरेक्ट वाटोळं गटोळं छटोळं करून डायरेक्ट जाऊ द्या गाईस. चला आता हे सगळे फायर एक्सटिंग्विशरला प्रेशर मारून घेऊ. त्यानंतर आपल्याला सगळे घासून पेंट पण मारायचे. गाईस तर आता आपण घरी गेलो होतो आणि घरी जायचं कारण असं होतं का आपल्याला काही कटर होते ते कटर आणायचे होते. ते कटर घेऊन आलो. इकडं तिकडं पडेल होते पलंगा बिलंगा खाली. आणि आता आपल्याला या कटरचं काय करायचं माहिती आहे. हे जे फायर एक्सटिंग्विशर आहे गाईस हे सगळे घासून काढायचे आणि त्यानंतर आपल्याला पेंट द्यायचे आहे. तर चला आता सुरुवात करू कामासाठी. कारण ऑलरेडी 4 वाजून गेले गाईस. आणि आपण छोट्या बसंती आलो होतो नाही का. आता मोठी बसंती लावून दिली आपण. सो गाईस तर आता अर्धे फायर एक्सटिंग्विशर झाले कलर करून. हे बघा एवढे. आणि बाकीचे काही बाकी म्हणजे 4 फायर एक्सटिंग्विशर बाकी पेंट करायचे. आणि इकडं बघा फुल राडा विषय. ॲक्च्युली त्याचे स्टिकर आहे ना लवकर निघत नाही. तर ते आता मशीननी घासून काढू म्हणजे लगेच निघून जातील. आहे का नाही. काय वाटतं पहिले बघू लाईट आहे का नाही. सो गाईस तर फायनली आपलं गोडाऊनवरचं सगळं काही काम झालेलं आहे. आणि आता आपण चालू आहे मनीषच्या इथं. कारण त्यांच्यामध्ये 7 दिवस हळद असते. आज शेवटची हळद आहे. आणि अजून काहीतरी तेल घडा का काहीतरी पण आहे. तर ते सगळं काही बघायचं आहे. तर जाऊ तिथं. आणि जेवण पण आय थिंक तिथंच होईल आपलं आज. सो गाईज तर आता आपला नीरज भाऊ आलेला आहे इथं. कशासाठी माहिती का, हळदीसाठी आलेला. हळदच आहे ना काय तेल घडी काहीतरी चाक भात. हा चाक भात आहे. आणि त्याच्यात आपला प्रेम भाई आलेला आहे. हा अजून एक आपला भाऊ आलेला आहे.
तर काही चला आता जाऊ तिथं आपण. डीजे वगैरे चालू होणार आहे. गडी आमचा नाचायसाठी फुल तावा द्या. तर चला. सो गाईस तर जस्ट ना आत्ताची घरी आलेलो आहे आपण हळदीवरून. आणि त्याच्यात 12 वाजलेले रात्रीचे. आणि 12 वाजता एका जणाला सोडायला देवी मंदिरला गेलो होतो आपण. थंडीले खतरनाक आहे गाईस. हळद वगैरे पण झाली आहे ना. अजून काय चाट भात काहीतरी होतं त्यांचं. ते तेल गाडा काय काही आपल्याला पण नाही माहिती. सगळे एन्जॉयमेंट वगैरे करून झाले. दणके जेवण बिवण झाले. मस्त कोंबडी बिंबडी आणली गाईस तुमच्या भावानी. आणि गाईज आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर तुमच्या भावाच्या चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. चला जय महाकाल. झोपतो मी आता.